नमस्कार मित्रांनो, मॅथ स्टडी मटेरियल चॅनल मध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण चिन्हांचे नियम पाहणार आहोत। मित्रांनो, जे नियम बेरजेसाठी असतात तेच चिन्हांचे नियम वजाबाकीसाठी सुद्धा असतात। नियम पहिला बघूया। जर दिलेल्या दोन्ही संख्या धन असेल, म्हणजेच पहिली संख्या धन असेल व दुसरी संख्या सुद्धा धन असेल, तर त्या दोन संख्यांची बेरीज करायची आहे। क्रिया बेरीज करायची आहे आणि उत्तराला धन चिन्ह द्यायचे आहे। इथे दोन्ही संख्या धन आहेत, त्यामुळे मोठी संख्या सुद्धा धन आहे, त्यामुळे उत्तराला चिन्ह सुद्धा धन येणार आहे। नियम दुसरा, जर दिलेल्या दोन संख्यातील पहिली संख्या धन असेल व दुसरी संख्या ऋण असेल, तर अशा वेळेस या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे। व उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं आहे। नियम तिसरा, जर पहिली संख्या ऋण असेल व दुसरी संख्या धन असेल, अशा वेळी या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे। व उत्तराला मोठ्या संख्येचं काय करायचंय, चिन्ह द्यायचंय। नियम चौथा, जर दिलेल्या दोन्ही संख्या ऋण असतील, तर अशा वेळेस दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे व उत्तराला मोठ्या संख्येचं काय द्यायचंय, चिन्ह द्यायचे आहे। गुणाकार व भागाकार करताना चिन्हांचे नियम, जर पहिल्या संख्येचे चिन्ह धन असेल व दुसऱ्या संख्येचे चिन्ह धन असेल, म्हणजेच दोन्ही संख्यांची चिन्हे जर धन असतील, तर गणितात जी क्रिया दिली असेल गुणाकार किंवा भागाकार, त्या दोन संख्यांचा गुणाकार किंवा भागाकार करून उत्तराला धनचिन्ह द्यायचे आहे। जर पहिली संख्या धन असेल, दुसरी संख्या ऋण असेल, तर गणितात जी क्रिया दिली असेल, म्हणजे जर भागाकार दिला असेल तर भागाकार करा, गुणाकार दिला असेल तर गुणाकार करा आणि उत्तराला ऋण चिन्ह द्यायचे आहे। नियम तिसरा, जर पहिली संख्या ऋण असेल व दुसरी संख्या धन असेल, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किंवा भागाकार, गणितात जी क्रिया दिली असेल ती क्रिया करून तुम्हाला उत्तराला ऋण चिन्ह द्यायचे आहे। नियम चौथा बघा, जर दोन्ही संख्या ऋण असतील, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किंवा भागाकार, गणितात जी क्रिया दिली असेल ती क्रिया करून तुम्हाला उत्तराला धन चिन्ह द्यायचे आहे। अशा प्रकारे आपण चिन्हांचे नियम या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत।